नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका बाजूला प्रचंड उलथापालथ घडत असताना आणि त्या राजकीय घडामोडींच्या अनेकविध घटना, उपघटना, उपकथानकांची चर्चा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणाशी किंबहुना महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली घटना घडली आहे आणि त्याची चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्राच्या अस्मितेला छेडण्याचे प्रयत्न, दुखावण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या जखमांच्या खपल्या काढण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. आजच्या लक्षवेधीमध्ये आपण त्या निमित्ताने निवडलेला विषय आहे की औरंग्याची औलाद परत महाराष्ट्रात उगवली कशी. औरंगजेब कोण हे आपल्याला सांगायची गरज नाही. या व्यक्तीनं केलेले अन्याय, अत्याचार पुन्हा एकदा आपल्याला सांगायची गरज असेल तर तेही आम्ही सांगायला तयार आहोत. औरंगजेब ऐवजी औरंग्या अशी म्हणण्याच्या मागची आमची भूमिका सुद्धा स्पष्ट आहे की ज्या माणसानं छत्रपतींच्या विरोधात भूमिका घेतली त्या व्यक्तीच्या विषयीचा आदर का बाळगायचा, त्या विषयीचा आदर मराठी जनांना, मराठी माध्यमांना का असावा. या औरंग्याच्या समर्थनात महाराष्ट्रात जो जो भूमिका घेतो त्याला प्रश्न विचारण्याची आमची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी ती पार पाडत राहू. ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची आजची स्थिती, आजचं स्थान, आजचा गर्व, आजचा अभिमान आहे त्या छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विरोधक औरंग्या हा आपल्यासाठी आदरणीय असता कामा नये. महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्याच्या कोणाच्या साठी औरंग्या आदरणीय असेल त्याला प्रश्न विचारून, त्याच्या भूमिकेचा विरोध करून प्रसंगी त्याचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे. आजच्या लक्षवेधीत त्याच निमित्ताने उपस्थित केलेला प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रात येऊ घातलेल्या BRS सारख्या एका नवख्या पक्षाचा कदीर मौलाना नामक एक माणूस औरंग्याला आदर्श मानतोय. हा कदीर मौलाना नामक माणूस काल परवापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होता. राष्ट्रवादीतून तो इकडे आलेला आहे. BRS ला सध्या माणसांची गरज आहे, त्या अनुषंगाने BRS नी ही व्यक्तीची निवड केली. कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल, त्यांनी एका चुकीच्या प्रवृत्तीची निवड केलेली आहे आणि त्याचीच चर्चा, मीमांसा होणं गरजेचं आहे. BRS लाही विचारणं गरजेचं आहे की अशी भूमिका तुम्हाला महाराष्ट्रात प्रवेश करताना परवडणार आहे का. औरंग्याची औलाद उगवली कुठून यावर नुकतंच एक मत देवेंद्र फडणवीसांचं आलेलं आहे. ते म्हणतात की औरंग्याच्या वंशाची माणसंच महाराष्ट्रात नाहीत. असं असताना सुद्धा ही भूमिका का घेतली जावी. लक्षवेधीत त्याची चर्चा. आपल्यासोबत या चर्चेत कोण सहभागी झाले आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत BRSचे राज्यातले प्रमुख नेते माणिक कदम आहेत. आपल्यासोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील आहेत. अभ्यासक या नात्याने आपल्यासोबत तुषार दामगुडे आहेत. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. सगळ्यांना माझा आवाज स्पष्टपणे ऐकायला जातोय अशी माझी अपेक्षा आहे. आपल्याला माणिकराव प्रश्न विचारता येईल, पण तत्पूर्वी मी दिलीपरावांना बोलतो करतो. निमित्त आहे की कितपत संताप होतो एका माणसाचा, कुठल्याही मराठी माणसाचा, कुठल्याही शिवप्रेमीचा, ज्या वेळेला औरंग्याचं कौतुक महाराष्ट्रात होतं. दिलीपराव, तुमच्या वेदना आधी मांडा, माणिकरावांना त्यानंतर संधी आहे. महत्वाचं असं आहे की आता जसं ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की औरंग्याचं जे उदात्तीकरण होतं, एखाद्या व्यक्तीचं उदात्तीकरण करत असताना त्याच्यातले चांगले गुण, म्हणजे ज्या कुठल्याच गोष्टीसाठी ते उदात्तीकरण करतात. एक म्हणजे पहिली गोष्ट, ज्या औरंग्यानं स्वतःच्या बाबाला, वडिलांना कैदेत ठेवलं, स्वतःच्या भावाचा खून केला. औरंग्या हा कधीही चांगला हे नव्हता. हिंदूंच्यावर अत्याचार केले, त्याचबरोबर मंदिरांच्यावर तोडफोड केली, म्हणजे आणि त्यानंतर हिंदूंच्यावर जिजिया कर सारखे कर लावले. मग हा औरंग्या हा तुम्हाला आदर्श कुठल्या गोष्टीतनं आदर्श आहे? त्याच्यातली कुठली गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला घ्यावीची वाटते? महत्वाचं आम्हाला जे काय राग येतो किंवा आमच्या मनातनं जे वेदना जे आहेत की औरंग्यानं
छत्रपती संभाजी महाराजांचा जो खून केला तो काय एक राजा होता. छत्रपती संभाजी राजे एक राजे होते. त्यांनी छट म्हणजे त्याला काय म्हणतात ते एक छट करून त्यांना पकडलं आणि त्यानंतर त्यांचं हालाल करून एका राजाला ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ती ट्रीटमेंट दिली गेली नाही. एक आणि असा क्रूर कर्मा जो 25 वर्ष महाराष्ट्रात येऊन राहिला त्याचं इथं जे तडकाचे आहे ते कशासाठी आहे की पूर्ण देशाला समजावं की छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा संभाजी महाराज असू दे ज्यांनी याला इथं गाजला त्याची काहीतरी निशाणी पाहिजे म्हणून ते थडग तिथं अस्तित्वात आहे. आणि जे मंडळी जे त्यांचं उदात्तीकरण करतात ज्या मंडळीला उदात्तीकरण करायचं असेल तर त्यांनी एक पहिली गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की हा हिंदुस्थानवरचा आक्रमकच आहे. कारण जर का स्वतःच काही लोकांनी मध्ये सांगितलं की त्यांना आपली हद्द वाढवायची होती म्हणून मग तो इराककडे का नाही गेला हो? का गेला तिकडे नाही? कारण त्या ठिकाणी मुस्लिमांचे राजे होते. हो दक्षिणेत आला कारण या ठिकाणी हिंदूंचे राजे होते. या ठिकाणी गुन्हा गोविंदानं लोक राहत होते. आदर्श मानायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांना का आदर्श मानलं जातं? बिलकुल या मुद्द्यावर आपण बोलता करूयात. आपल्यासोबत माणिक कदम आहेत आणि आपल्यासोबत तुषार दामगुडे सुद्धा आता जोडले गेलेले दिसत आहेत. पहिल्यांदा माणिक कदम यांना बोलतं करू, त्यानंतर तुषार दामगुडे. आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल, माणिकराव, जे घडलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल पण तरीही चर्चेत आपण आहात. या निमित्तानं कदीर मौलाना यांची प्रतिक्रिया आपल्याला नोंदवून घ्यायची आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही उत्तर देताना असं म्हणू नये की मी तर काही बाबा ऐकलंच नाही. एकदा पटकन आपण कदीर मौलाना काय म्हणालेत ते ऐकणार आहोत. औरंग्याबाबत त्यांचं प्रेम एवढं उतू का चाललंय तेही आपल्याला ऐकायचं आहे. बिल्कुल आदर्श है, वो हिंदुस्तान के अंदर हुकूमत किया है, बिल्कुल आदर्श है. और ऐसी हुकूमत किया कि जब इंतकाल हुआ तो जेब के अंदर में कफन दफन के लिए उतने ही पैसे थे. दुनिया में ऐसा भाषा मैंने नहीं देखा. क्या भ्रष्टाचार करेंगे? यहाँ तो खाने का और खिलाने का धंधा है. क्या लोगों के लिए काम कर रहे हैं? हर एक के लिए काम की. मालूम तुमको औरंगजेब रहमतुल्लाह ने क्या निपटनी रंजन की जमीन किसने दिया? औरंगजेब रहमतुल्लाह ने. मानते क्या? बिल्कुल आदर्श है, वो हिंदुस्तान के अंदर हुकूमत किया है, बिल्कुल आदर्श है. और ऐसी हुकूमत किया कि जब इंतकाल हुआ तो जेब के अंदर में कफन दफन के लिए उतने ही पैसे थे. दुनिया में ऐसा भाषा मैंने नहीं देखा. क्या भ्रष्टाचार करेंगे? यहाँ तो खाने का और खिलाने का धंधा है. क्या लोगों के लिए काम कर रहे हैं? हर एक के लिए काम की. मालूम तुमको औरंगजेब रहमतुल्लाह ने क्या निपटनी रंजन की जमीन किसने दिया? औरंगजेब रहमतुल्लाह ने. चर्चेसाठी आपण माणिक कदम यांच्यापर्यंत परत येतोय. माणिकराव, ऐकलं काय बोलतायत तुमचे नेते? नमस्कार. नमस्कार. मी त्यांचं बोलणं सुद्धा ऐकलेलं आहे काके सर. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यासाठी नाही तर देशासाठी एक आदर्श आहे. देशासाठी नाही तर जगासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. क्युबा सारखा राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष शिवनीती अभ्यासून त्या अमेरिकेला विरोध करतो आणि क्युबावर राज्य करतो. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचेच नाही तर तमाम हिंदुस्थानचे आदर्श आहेत. सदरील जे काय घटना आहे, सदरील जी काय ती व्यक्ती बोललेली आहेत त्या बोललेल्या व्यक्तीचं आणि भारत राष्ट्र समितीचं काही त्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. कृपया करून प्रसार माध्यमांना मी हात जोडून विनंती करतो. सध्या महाराष्ट्रात नाही तर सगळ्या आपल्या देशामध्ये एकात्मतेचं वातावरण आपण ठेवूया. मी प्रसाद भाऊ तुम्हाला एकच सांगतो, माणिकराव, एकात्मतेचं वातावरण ठेवण्याची जबाबदारी सगळ्यात पहिल्यांदा आणि कायम हिंदूंवरच येणार आहे का? बाकी कोणाची जबाबदारी नाही एकात्मतेचं वातावरण ठेवण्याची. एका बाजूला तुम्ही म्हणजे वैयक्तिकरित्या तुम्ही घेऊ नका. तुमच्या पक्षाचा नेता हा कदीर मौलाना औरंग्याला आदर्श मानतो आणि मानतो ते मानतो नाही, डंकी की चोट पे सांगतो तो औरंग्या त्याचा कसा आदर्श आहे ते. आणि तुम्ही अपेक्षा बाळगता की एकात्मतेची आणि महाराष्ट्रामध्ये सौहार्दाची, देशामध्ये शांततेची परिस्थिती ठेवा. मुळात शांततेची परिस्थिती होतीच नाही इतके दिवस, म्हणून तर हे बडबडायची हिंमत होते लोकांची.
नाही नाही नाही, मी तेच सांगतो, त्यांच्या मताशी, त्यांनी केलेल्या वक्तव्याशी भारत राष्ट्र समितीचा काडी मात्राचा सुद्धा संबंध नाहीये. हे मी भारत राष्ट्र समितीचा राज्याचा अध्यक्ष ह्या नात्यानं आणि खूप मोठ्या जबाबदारीने तुमच्या चॅनलवर सांगतोय. त्यांच्या वक्तव्याचा आणि BRSचा काहीही संबंध नाही. ते तुम्ही पुन्हा 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 नाही नाही, माणिकराव अशी सोयीस्कर भूमिका नाही घेऊन चालणार. तुषार दांगुडे आपल्या सोबत आहेत, त्यांना पटकन बोलतं करतो. तुषारजी, आवाज माझा पोहोचतोय आणि आतापर्यंत झालेली चर्चाही आपल्यापर्यंत पोहोचली असेल अशी अपेक्षा आहे. माणिक कदम काय म्हणाले तुम्ही ऐकलत, बरोबर आहे? हो, ऐकलं मी. ते म्हणतात म्हणे कदीर मौलानाचा त्या वक्तव्याचा आणि पक्षाचा संबंध नाही. BRS नवा महाराष्ट्रात येऊ घातलाय आणि कदीर मौलानाने औरंग्याचं उदात्तीकरण सुरू केलेलं आहे. या दोन्ही गोष्टी परस्पर संबंधित वाटतात का? आणि BRS अशा पद्धतीनं कदीर मौलानाच्या फक्त वक्तव्याला झटकू शकते का? सर्वप्रथम औरंगजेब व्यक्तीविषयी बोलतो की औरंगजेब दिसायला चांगला नाही, औरंगजेबाला काही लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणून औरंगजेबाला काही इथं हा तमाम भारतीय विरोध करतोय असं काही नाही. हे पहिलं आपण लक्षात घेऊ. तर औरंगजेब काय आहे? तर औरंगजेबाचं आत्मचरित्र जर वाचलं तर आपण कोणी काय सांगण्यापेक्षा तो स्वतःला काय म्हणून घेतोय, तर तो स्वतःला इस्लामचा सच्चा सेवक म्हणून घेतोय. तो अभिमानाने मी हिंदूंवर जिझ्या लादला असं सांगतोय. तो अभिमानाने मी अमुक अमुक इतकी इतकी देवळं तोडली असं सांगतोय. तो अभिमानाने मी इथं किती हिंदूंचं धर्मांतर केलं हे सांगतोय. ती प्रवृत्ती म्हणजे हा औरंगजेब आहे. तर दुर्दैवाने आपल्यापैकी कुणालाही काळाच्या मागे जाऊन इतिहासात औरंगजेबाने जे काही केलं ते बदलता येणार नाहीये आणि त्याबद्दल आजच्या कुठल्याही मुसलमानाला आपल्याला दोषी धरता येत नाही. परंतु त्या विचारसरणीला म्हणजे आमच्या आया बहिणी बाटवण्याच्या विचारसरणीला, आमची देवळं पाडण्याच्या विचारसरणीला, आमची धर्मांतर करण्याच्या विचारसरणीला म्हणजेच त्या औरंगजेबाला जर कोणी उदात्तीकरण करत असेल, त्याचे कोणी स्टेटस ठेवत असेल, तर हा प्रकार ह्या भारतामध्ये तरी सहन होणार नाही. जर या भारतामध्ये या औरंगजेबाच्या पिल्लावळी जर जन्म घेत असतील तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे देखील जन्म घेत आहेत. आम्ही या पिल्लावळींविरोधात कायद्याने तर लढाई देऊच, पण मी या निमित्ताने इथं सांगतो तुम्हाला, ज्या ठिकाणी इथला कायदा अपुरा पडेल, तर ज्याप्रमाणे अमेरिकेने त्या ओसामा बिन लादेनला कबर देखील नशिबात मिळून दिली नाही, त्याप्रमाणे आम्ही यांचे हाल करू. आणि इथं कुठल्याही प्रकारे औरंगजेब हा कधीही कुठल्याही समाजाचा, कुठल्याही राजकीय पार्टीचा आदर्श असूच शकत नाही. आणि तुषार दांगुडे आपल्याला आठवत असेल BRSनी ही औरंगजेबाची औलाद ज्या पक्षातून आणली त्या पक्षांनी सुद्धा औरंग्याला आदर्श मानलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल ही औरंगाबाद मधली घटना. की इथं BRS असो, BJP असो, NCP असो किंवा आणखीन कोणी असो, जो कोणी, मला याबाबत एक आदर्श सांगावासा वाटतो की अकबरुद्दीन ओवैसी आणि ते दोघं बंधू, ओवैसी बंधू, कधीही मतं मिळावीत म्हणून कुठल्या देवळामध्ये गेलेत आणि आरत्या करतायत असं काही मला कधी दिसणार नाही. ते कुठल्या तरी देवळामध्ये गेलेत किंवा ते डोक्याला टिळा लावून फिरतायत असं मला कधी दिसणार नाही. कारण ते त्यांच्या श्रद्धा आणि धर्माप्रती तेवढे कट्टर आहेत, तेवढे ते इमानी आहेत आणि मी त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. जी, मी इथे जे BRSचे प्रतिनिधी बसलेत, मी त्यांना आवाहन करतो की खरोखर तुम्ही जर शिवाजी महाराजांना एवढं मानता तर आजच्या आज तुम्ही त्या व्यक्तीचं निलंबन करा. अन्यथा तुमच्यामध्ये जर तेवढं धाडस नसेल, तुम्ही तरी राजीनामा द्या. आपण पटकन माणिक कदमांना उत्तर देण्याची संधी देणार आहोत. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. माणिकराव, तुमच्या पक्षाचा एक महत्वाचा नेता असलेला हा कबीर मौलाना औरंग्याला आदर्श मानतोय. तुम्ही म्हणता त्याच्या या वक्तव्याचा आणि पक्षाचा संबंध नाही. कारवाई कधी करणार आहात तेवढं सांगा आणि काय करणार आहात ते पण सांगा. लवकरच त्या योग्य ती कारवाई आमच्या भारत राष्ट्र समितीच्या सर्व कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येईल आणि लवकरच जी काय संघटनात्मक पातळीवर जी काय कारवाई करायची असेल ते आम्ही लवकरच त्यांच्यावर करू. कारण माणिकराव हे लवकरच याला काही व्याख्या असते का? आणि लवकरचच्या व्याख्येमध्ये काही साधारण कल्पना देऊ शकाल? काय कारवाई करणार आहात? ते वरिष्ठ पातळीवर ठरवून आम्ही आता प्रसार माध्यमाच्या समोर असं काही माणिकरावजी, तुम्ही लवकरच याचं जे काही करायचं ते करा, नाहीतर मी इथं तुम्हाला जाहीरपणे सांगतोय पुण्यामध्ये मी तुमचा एक बॅनर पण लावून देणार नाही.
माणिकराव उत्तर अपेक्षित करतोय. तुषार दामगुडे जे बोलले ते आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. अगदी बरोबर आहे. पुन्हा पुन्हा मी सांगितलंय, पार्टीच्या आणि त्यांच्या वक्तव्याचा संबंध नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये गेल्या हजारो करोडो वर्षापासून आमचे मुस्लिम बांधव आमच्या आई बहिणीला काकणं भरतात. मला एकही उदाहरण सांगा आमच्या मुस्लिम भावानं आमच्या आई बहिणीचा म्हणजे काकणं भरतेवेळेस काही म्हणजे वेगळी वाईट घटना केली का? प्रसाद सर, मी एकच तुम्हाला सांगतो, ह्या देशामध्ये माणिकराव तुम्ही कुठला इतिहास मांडताय? कुठल्या काळातला इतिहास सांगताय? याच्यावर एकदा दिलीपरावांना काय म्हणायचंय ते ऐकूयात. माणिकराव, आपल्याला मला असं वाटतं की इतिहासातल्या सोयीस्कर घटना राजकीय स्वार्थासाठी घ्यायच्या असतात. दिलीपराव, आपली प्रतिक्रिया. अर्थ लावू नका. जी बोला दिलीपराव, बोला. हा, महत्वाचं असं आहे की या पद्धतीने सोयीस्कर अर्थ लावला जातो की आपले बांधव आहेत आणि ह्या पद्धतीने हे आहेत आणि हे करतं. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, स्टेटस लावणं असू दे, स्टेटस लावणं असू दे किंवा उदात्तीकरण असू दे, त्याच्या पाठीमाग तुम्ही त्याला एक पद्धतीचं एक मोठं पण दिलं जातं. ही पहिली स्टेप आहे. अजिबात नाही. यारेस जर का तुमचं पक्ष म्हणून असेल तर आम्ही सांगायची गरजच नाही ना. तुम्ही पहिलाच कारवाई करायला पाहिजे होती. अहो, एका माणसामुळे सगळा मुस्लिम समाज दोषी धरायचा का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. एक मिनिट, मी दिलीपराव थांबा. दिलीपराव, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. माणिकराव म्हणतात एका माणसामुळे सगळ्या मुसलमानांना दोषी धरायचं का? अजिबात नाही. तुम्हाला कोण सांगतंय सगळ्या मुसलमानांना तुम्ही औरंगजेबाची अवलाद ठरवा म्हणून? जो आदर्श मानतो त्याच्यावर तर कारवाई करा की. तुमच्याकडनं त्याच्यावर कारवाई करण्याच्या निमित्तानं लवकरच शब्द निघतात. तुम्ही कशाला विनाकारण याचा विषय वाढवताय? मला दिलीपराव सांगा, एका व्यक्तीवर ज्यानं औरंग्याला आदर्श मानलं त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होते, तेव्हा हे सगळे समाजाच्याकडे विषय नेतात. हेच तर राजकारण आहे दिलीपराव. आम्ही म्हणतोय त्यांच्यावर कारवाई करा. यस, योग्य ती कारवाई केल्या जाणार आहे हे तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो. तर तुम्ही आता जे समर्थन करायला लागलाय की सर्व समाजाला दोषी धरायचं का, हे करायचं का? समर्थन करत नाही, करणार नाही. मग आता तुम्ही काय म्हणला की एका व्यक्तीवर, आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही समाजावर बहिष्कार करा. तर अशा ज्या प्रवृत्ती आहेत, अशा वृत्तीला तुम्ही त्याचं जिथल्या तिथं तुम्ही थांबवत का नाही? एक लक्षात घ्या, तुम्ही स्टेटस जे स्टेटस ठेवलं गेलं, त्यानंतर उदात्तीकरण केलं गेलं. आता तुम्हाला माहित आहे ना, हे जे काही आता एक महत्वाचं उदाहरण देतो. काही विशाळ गडावर पहिल्यांदा एक छोटस चादर टाकलं गेले आणि आज त्याचं एक स्वरूप मोठं हे झालं. प्रतापगडची घटना देखील अशीच आहे. तर ह्या ज्या वृत्ती आहेत त्या जिथल्या तिथं ठेचल्या पाहिजेत. या औरंग्या म्हणायचं कारण असं आहे की तिथल्या तिथं टेकले गेलं. हळूहळू आपण काय करतो की हा मधला मार्ग म्हणतो, समाजाला दोषी द्यायचं नाही म्हणतो, त्यानंतर एकाच 4 लोक होतात. बिलकुल. दिलीपराव, आपण जो संदर्भ देताय तो आतापर्यंतच्या घडलेल्या काही घटनांशी निगडीत आहे. माणिकराव, एक पटकन आपल्यासाठीचा प्रश्न मी घेऊन येतोच आहे, पण तत्पूर्वी आपल्या सोबत असलेल्या तुषार दामगुडेंना या निमित्तानं बोलतं करतो. तुषारजी, माझा आवाज नीट येतोय, तुमचाही स्पष्ट येतोय. पटकन सांगा की सातत्यानं ही प्रवृत्ती कुठनं वाढतीये? महाराष्ट्राचे गृहमंत्री सांगतायत की PFI मधून बाजूला गेलेले, सिमीपासून दूर गेलेले काही जण ठरवून या सगळ्या गोष्टी घडवतायत. आता हा जो कदीर मौलाना नामक माणूस आहे, याचा इतिहास तपासायला लागला तर त्याच्यातून काय काय निघेल याची वेगळी स्वतंत्र चर्चा होऊ शकते. कदीर मौलाना खरंच सांगतो, स्पष्टपणे बोलतो की होय, औरंग्या त्याचा आदर्श आहे. अशाच प्रकारचे आदर्श पुरुष म्हणून औरंग्याला स्थापित करण्याचे महाराष्ट्रातले प्रयत्न कोण करतंय? तुषार दामगुडे. एक म्हणजे आता मगाशी ते माणिकराव साहेब असं म्हटले की बाबा इतकी वर्ष मुसलमान समाज इथल्या बांगड्या घालण्याचं वगैरे काम करतो, ते कधी बघितलं काय? तर ते काही त्यांनी तसे काही कुणावरती उपकार केलेले नाही. त्यांनी तशी हिंमत करावी, त्यांचं थोबाड फोडण्यासाठी आम्ही तेवढे सक्षम आहोत. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट की कोणीतरी मग म्हणेल की आता इलेक्शन आले म्हणून हे काहीतरी वातावरण पेटवण्याचा वगैरे काही प्रयत्न करतायत. तर हा देश जेव्हापासून आहे, मग छत्रपती शिवाजी महाराज कुणाविरोधात लढले, महात्मा गांधींना खिलाफत चळवळीच्या निमित्ताने काय करावं लागलं, या देशाचे 2 तुकडे कुणी केले,
त्यानंतर या देशामध्ये आजपर्यंत घडत असलेले बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले कोण करतं हे सगळ्यांना माहित आहे. तिथे काय मी आणखीन काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि असं करत असताना मला असं दिसतं की समोरची पार्टी ही 24 तास धार्मिक मोडमध्ये असते आणि आपले लोक मात्र 24 तास 12 महिने हे इलेक्शनच्या मोडमध्ये असतात. त्यामुळे आज इलेक्शन आली म्हणून असं काही घडतंय असं जी. काही नाहीये. गेली कित्येक वर्ष तिथं औरंगाबादमध्ये त्या औरंगजेबाची समाधी आहे आणि तिथं कोण जातं आणि तिथं कोण हार तुरे वाहतं हे आपल्याला माहिती आहे. आत्ताच औरंगजेबाच्या समर्थनार्थ तिथनं 2-2.25 लाख पत्रकं आली. तर एका छोट्या शहरामध्ये 2.25 लाख औरंगजेबाचे समर्थक बसले, हे कशाचं निदर्शक आहे? मग पुण्यामध्ये किती असतील, मुंबईत किती असतील? मग ह्याच्यावरती विचार कोण करणार? बिलकुल. तर मला इथे सरकारला एक मागणी तुषारजी, करायची एक आहे. छोटीशी तांत्रिक बाब आपल्या निदर्शनास आणतो. आपला कॅमेरा थोडासा खाली घ्या, तुमचा चेहरा नीट दिसत नाहीये. दरम्यान तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मी त्या निमित्तानं पटकन माणिक कदमांना बोलतं करू इच्छितो. माणिकराव, विषय वरकरणी तुम्हाला एका व्यक्तीपुरता वाटत असेल, हा विषय व्यक्तीपुरता नाही. माणिकराव, लक्षात घ्या, ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीचं समर्थन करणारा म्हणून चेहरा आता सुस्थापित झालाय कदीर मौलाना. कदीर मौलाना तुमच्याशी निगडीत आहे, तुमच्या पक्षाशी निगडीत आहे. तुम्ही महाराष्ट्रात येऊ घातलेला आहात, तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करायचंय. हे नक्की ठरवून होत आहे का तुमच्याकडून, तुमच्या पक्षाकडून, तेही सांगून टाका. अजिबात नाहीये. आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत, आम्ही सुद्धा सक्षम आहोत या सगळ्या बाबीला उत्तर देण्यासाठी. त्याच्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका प्रसाद सर. आणि ते तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगितलं, त्यांचा जे काय वक्तव्य आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. त्या वक्तव्याचा आणि भारत राष्ट्र समितीचा काडी मात्राचा सुद्धा संबंध नाहीये, हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. तुम्ही नुसतं म्हणता की संबंध नाही, कारवाई करायची मागणी होते. तुम्ही म्हणता की कारवाई ही लवकरच केली जाईल. ठीक आहे, तुम्हालाही नैतिक अधिकार आहे या संदर्भातली भूमिका घेण्याचा. पण मुद्दा असा आहे, या लवकरची आपण व्याख्या काय करायची? तुमच्याकडे कालमर्यादा मागितली, तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं. मी पटकन दिलीपराव आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत असलेल्या तुषारजी दोघांनाही टप्प्याटप्प्याने संधी देणार आहे. 30-30 सेकंद प्रत्येकी आहेत. दिलीपराव, किती दिवस वाट बघायची आहे कारवाईची? मी तर म्हणणार की किती दिवस नाही, पुढच्या क्षणाला त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. हे जर का स्वतः कन्व्हिन्स असतील की हे चुकीचं घडलंय तर लगेच कारवाई करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं आहे की ही व्यक्ती बोलत नाही, हे राजकीय लोक. मी परत सांगतो की जर का एखादा जर असेल तर 10-12% त्यांच्या मतदानासाठी हे असे लोक गोळा केले जातात. हे षडयंत्र आहे, त्यांना बोलवलं जातं. ते काय आता जे काही व्यक्ती बोलली त्या व्यक्तीचं काही एकदम चांगला ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मोठा जनसमुदाय हे आहे म्हणून नाही, तर एक विशिष्ट समाजातल्या लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं, समाजात एक विशिष्ट विचार बरोबर घ्यायचं आणि त्यातील मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी या घटना घडतात. ठीक आहे दिलीपराव, राजकीय भूमिका बोलत याच्या नाही. निमित्तानं आपण कशा पद्धतीच्या असू शकतात यावर बोललात. तुमच्या भावनेत हे सुद्धा स्पष्ट झालं की तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तुषार दामगुडे, आपल्यासाठीचा प्रश्न, तात्काळ कारवाईची मागणी प्रत्येक शिवप्रेमीची आहे, प्रत्येक मराठी जनाची आहे, प्रत्येक माणसाची आहे, तुमची आहे, माझी आहे. नाही झालं तर काय करायचं? आम्ही प्रश्न विचारू, तुम्ही काय करणार आहात? तुषारजी, आपल्याला विचारलाय प्रश्न, आवाज आला असेल आपल्यापर्यंत. उदात्तीकरण हो आलं. माझा आवाज येतोय, थोडा खरखरतोय, बोलावं आपण. मला इथं खंत वाटते की मुस्लिम समाजाचं मतदान मिळावं म्हणून औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची वेळ या काही राजकीय पक्षांवर येते आणि त्यांना खात्री देखील असते. यातून काय अर्थ आम्ही काढायचा? दुसरं, मी सरकारलाच मागणी करतोय, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे मागणी करतोय की त्यांनी अशा काही जिहादी प्रवृत्ती आयडेंटिफाय कराव्या. आणि ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये होलोकॉस्टशी संबंधित म्हणजे हिटलर असेल, त्याचं चिन्ह असेल, हे जसं एक कायदेशीर गुन्हा आहे त्याचं उदात्तीकरण किंवा त्याचं प्रदर्शन, त्याप्रमाणे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये ते प्रदर्शित करणे हा गुन्हा केला जावा. औरंगजेब असेल किंवा त्याशी संबंधित कुठल्याही गोष्टी असतील. आणि ही अशी कायद्याचं कलम केल्यानंतर पोलिसांना कारवाई करणं सोपं जाईल. तोपर्यंत गृहमंत्र्यांनी आपल्या स्पष्ट शब्दामध्ये पोलिसांना निर्देश द्यावेत की असे जो कोणी औरंगजेबाचं उदात्तीकरण, स्टेटस, फोटो जे काही करत असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि समाजातला हा रोष समवावा. अन्यथा जी, जर यांनी काही तुषारजी. कारवाई केली नाही. जी जी जी, पूर्ण करा.
जर यांनी काही कारवाई केली नाही तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी BRSचा एकही बॅनर पुणे शहरामध्ये मी जिथे राहतो तिथं लागू देणार नाही. त्यांना जे काही करायचं ते करू द्या. माणिकराव, आपल्याला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं असेल, तरीही परत एक संधी आहे. तुम्ही लवकर लवकर असा शब्द वापरता आहात. एक किमान कालमर्यादा तुम्हाला द्यावी लागेल की किती दिवसात कारवाई करणार आहात. औरंग्याला स्वतःचा आदर्श मानणाऱ्या, खुलेआम ते सांगणाऱ्या तुमच्या नेत्यावर, कदीर मौलानावर तुम्हाला ते आदरणीय के चंद्रशेखर राव यांच्याशी मी स्पष्टपणे स्वतः बोलणार आहे आणि केसीआर साहेब यांना बोलून ह्या विषयावर प्रत्यक्ष मी याच्या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती देईन. धन्यवाद. आपण जे बोललात त्या शब्दावर कायम राहाल, आम्ही पाठपुरावा करू. दरम्यान एकदा आपण पटकन महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची या निमित्ताची प्रतिक्रिया पाहणार आहोत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. औरंग्याच्या निमित्तानं त्यांच्याशी जेव्हा सवाल जवाब झाले तेव्हा ते काय बोलले होते. इसके पीछे कोई ना कोई साजिश है महाराष्ट्र को डिस्टेबलाइज करने की, यहाँ की कम्युनल हार्मनी को खराब करने की. इसके पीछे कोई ना कोई साजिश है महाराष्ट्र को डिस्टेबलाइज करने की, यहाँ की कम्युनल हार्मनी को खराब करने की. या निमित्तानं आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचा पाठपुरावा नक्की करणार आहोत. दिलीप पाटील आपले, तुषार दामगुडे आपले आणि माणिक कदम आपले आभार या चर्चेत सहभागी झाल्याच्या निमित्तानं. ही चर्चा करण्याची गरज आजच्या क्षणाला राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत असताना का आहे असं कोणालाही वाटू शकतं. कदाचित इतर माध्यमांना हा विषय महत्वाचा नसेल वाटत, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी, छत्रपती शिवरायांशी निगडीत हा विषय आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या जखमांची खपली काढण्याचे प्रयत्न, हा विषय इतर कुठल्याही राजकीय घडामोडीपेक्षा जास्त चर्चेत आणण्याची गरज आहे. आम्ही ती आमची जबाबदारी पार पाडली आहे. तूर्तास लक्षवेधीत इतकंच.